तर आजचा दिवस खूप खास होता, कारण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. म्हणून नेहमीप्रमाणे घर स्वच्छ करून घेतले. घर स्वच्छ करणे म्हणजे फक्त साफसफाई नाही, तर नकारात्मकता दूर करून घरात सकारात्मकता ऊर्जा आणणे. नंतर पूजा मांडायला सुरुवात केली. नंतर रांगोळी काढून घेतली. रांगोळी म्हणजे फक्त रंग नाही, तर घरात आणणारी एक परंपरा आहे. पूजा मांडताना मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि मन शांत होतं. आमच्या इकडे पालवी म्हणून 5 फळझाडांची डहाळे म्हणून तांब्यात ठेवतात. मला व्रतवैकल्य करायला खूप आवडते. मला हा मुखवटा माझ्या मम्मीने दिला आहे. त्या मुखवट्यामुळे पूजेला किती छान शोभा आली आहे ना. ही पूजा भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. देवापुढे दिवा लावला, फळे फुले अर्पण केली, फुलांशिवाय कोणत्याच पूजेला शोभा नसते. या दिवशी भक्तिभावाने पूजा, व्रत आणि नामस्मरण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. माझ्या परीने मी चांगली पूजा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जर का पूजेत माझ्याकडून कमी जास्त काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळी पूजा आवरून घेतली आणि परत स्वयंपाकाला लागले. तर आज जेवणात चपाती, मसाले भात, खीर आणि कडेगाव स्पेशल डाळगा केला होता. सगळा स्वयंपाक झाला आणि नंतर पूजा वाचायला बसले. आमचा शिव बघा कसा माझ्यापाशी येऊन बसलाय. त्याला पण पूजा ऐकायला खूप आवडते आणि तो देवासमोर नमस्कार करत असताना मला चांगली बुद्धी दे असा तो नेहमी म्हणत असतो. नंतर आरती करून घेतली. आरती करत असताना आमचा शिव बघा कसा मोठ्या मोठ्याने घंटा वाजवायला लागलाय. देवासमोर नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला. आजच्या दिवशी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.